हॅलो. तर आज आहे महाशिवरात्र. तर ॲक्च्युली सकाळी आमचा आदल्या दिवशीच प्लॅन झाला होता की उद्या महाशिवरात्र आहे, तर आपण हरिपूरला जायचं म्हणून. आणि तर सकाळी उठून आवरून रेडी झाले आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सगळे मिळून हरिपूरला जायला निघालो. आणि जाताना मस्तपैकी सकाळचं वातावरण झालं होतं. सकाळचे साधारणतः 7 वाजले असतील आणि गर्दी पण फार होती. इथे आल्यानंतर असं वाटलं की सकाळी गर्दी नसावी, तर नाही, तसं झालं. तर गर्दी फार होती. बाहेरपर्यंत लाईन होती, मंदिराच्या बाहेरपर्यंत. आणि एवढ्या गर्दीतून आम्ही लाईनमध्ये थांबून अखेर देवाचं दर्शन घेतलं. हे होतं मुखदर्शन बाहेरून, पण आम्ही मुखदर्शन न घेता आतमध्ये डायरेक्ट थेट आत दर्शन घ्यायचं ठरवलं. कारण सकाळी आहे म्हटलं, रविवारचा दिवस होता, मुलांना पण सुट्टी होती, म्हणून आम्ही आतमध्ये दर्शनासाठी गेलो होतो. तर एक छोटीशी क्लिप तुमच्यासाठी पण ॲड केली आहे की त्या तुम्हाला हरिपूरच्या देवाचं दर्शन घ्यायला मिळेल. आणि दर्शन वगैरे घेतलं आणि थोडेफार फोटोज आणि आमच्या छोट्या मोठ्या क्लिप्स वगैरे आम्ही थोड्याशा घेतल्या आणि त्याच्यानंतर घरी आले. तर माझ्या घरी एक बेलपत्राची मी फांदी कुंडीमध्ये रोवून ठेवली होती. तर त्या बेलपत्राच्या फांदीपासून हे त्याचं झाड आता तयार झालं आहे. त्याला नवीन पालवी पण फुटली आहे. तर त्या झाडाची आज बेलपानं मी माझ्या घरामध्ये केलेल्या पिंडीसाठी वापरली. तर मी आज घरामध्ये माझ्याकडे पिंड नाही आहे, म्हणून पूजा करण्यासाठी आज मी बर्फाचं शिवलिंग तयार केलं होतं. ॲक्च्युली आदल्या दिवशी रात्री मी हे शिवलिंग बनवण्यासाठी पाणी फ्रीझरला ठेवलं होतं. तर त्याचा आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघते तर मस्तपैकी बर्फाचं शिवलिंग ते तयार झालं होतं. त्याची मी घरी आल्यानंतर देवपूजा वगैरे केली सकाळची. तर तुम्ही इथे बघू शकताय की कसं ते शिवलिंग तयार झालं आहे. तर एक करत असताना मी आधी एका प्लेटमध्ये पाणी घातलं, अर्धी प्लेट, आणि त्याच्यानंतर एक फुलपात्र घेतलं आणि फुलपात्राच्या आकारास, म्हणजे जसा आपला शिवलिंगाचा आकार असतो त्या आकाराप्रमाणे फुलपात्रामध्ये पण पाणी ओतलं आणि त्याप्रमाणे हे शिवलिंग मी तयार केले. आणि याचा म्हणजे फायदा असा आहे की म्हणजे मला याची पूजा पण करता येईल आणि जर याचं पाणी वितळलं तर मी ते झाडांना पण घालेल. त्यामुळे आपल्या झाडांना पण म्हणजे कुठे विटंबना होणार नाही त्या गोष्टीची. त्यामुळे ही गोष्ट फार छान वाटली मला करायला. आणि सगळी पूजा वगैरे झाली आणि अशी दिसत होती माझी पूजा आज. खूप छान वाटलं. आणि ॲक्च्युली माझ्याकडे घरामध्ये शिवपिंड नाही आहे, तर एक नवीन कल्पना, नवीन प्रयत्न केला. म्हटलं करायचंच आहे आपल्याला यावेळेस. आणि माझी आई नुकतीच उज्जैनला जाऊन आली होती, तर तिने रायासाठी हे डमरू आणलं होतं. त्याची पण मी पूजा आज केली आणि ते पण थोडंसं इथे पूजेसाठी वाजवलं होतं. आणि आम्ही असे काही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले. तर एन्जॉय केला असा दिवस आम्ही आज. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय.